नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजचा ब्लॉग हा खूप स्पेशल आहे, कारण घरात मम्मीला फ्रीज आणि वॉशिंग मशीन घेऊन द्यायचं होतं मला, आणि त्यासाठी आम्ही रिलायन्स मॉलला आलो होतो. मम्मी, पप्पा आणि मी असं तिघे मिळून आलो होतो. आणि तिथे जाऊन आम्ही खूप सारे फ्रीज आणि वॉशिंग मशीन पाहिल्यात. तिथे इतक्या फ्रीज आणि वॉशिंग मशीनच्या व्हरायटीज होत्या, त्या सगळ्या आम्ही चेक केल्या. त्यांच्या प्राइजेस किती आहेत, त्याच्यामध्ये फीचर्स काय काय आहेत, हे सगळ्या व्हरायटी बघून आणि फीचर्स ते बघून कन्फ्युजन झालं होतं आमचं की नक्की कोणता बेस्ट आहे याच्यातला, आणि कोणता घरी गेल्यानंतर परत पश्चाताप होऊ नये की आपण अरे हा फ्रीज किंवा हे वॉशिंग मशीन घ्यायला चूक झाली, वर्क करत नाहीये चांगलं असं वाटायला नको. त्यामुळं घेतानाच आम्ही खूप पारखून घ्यायचं ठरवलं होतं. त्यामुळं खूप साऱ्या व्हरायटी आम्ही चेक केल्या, त्यांना माहिती विचारली. स्पीडचं ऑप्शन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये सुपर स्पीडचं ऑप्शन येत नाही तुम्हाला. सुपर स्पीड म्हणजे काय, याच्यात जी सायकल असते 50 ते 55 मिनिटाची सायकल असते, तुमची 29 मिनिटात तुम्हाला कंप्लीट करून दिली जाते. ऑटोमॅटिक बंद होतं का ते? नाही, सुपर स्पीडचं ऑप्शन दिलं आहे बघा. तुमच्याकडे कपडा कमी म्हणजे लोड कमी आहे तुमच्याकडे, जर तुम्हाला लवकर जायचं पुढे बाहेर, सुपर स्पीडचं ऑप्शन दाबलं म्हणजे 50-55 मिनिटाची सायकल असते, ती तुमची सुपर 29 मिनिटात तुम्हाला कंप्लीट करून दिली जाते. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा दुसऱ्या शॉपमध्ये जायचं ठरवलं, आणि तिथं जाऊन तिथल्या व्हरायटी आणि तिथल्या प्राइजेस बघायचं ठरवलं. त्यामुळे आम्ही तिथून डायरेक्ट दुसऱ्या शॉपवरती गेलो. त्या शॉपमधले जे ओनर होते ते पप्पांचे फ्रेंड होते, त्यामुळे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला वॉशिंग मशीनची माहितीसुद्धा दिली. काय प्राइस आहे? प्राईस देतो काकांना घरातच द्यायचे म्हणलं पैसे विषय नाही. तुमचं जिथं ज्यावेळेस छोटा हॉटेल होता ना तेव्हापासून काय असतं काय नॉर्मल वॉश म्हणजे रेग्युलर कपड्यांसाठी, एअर वॉश म्हणजे ऑटोमॅटिकली वॉशिंग प्रोग्राम चेंज करायचे, आणि ही याच्यात ड्रायरची सिस्टमच नाही का? त्याच्यात ड्रायर नसतो. वॉशिंग मशीन मध्ये फक्त पिळून देतात. 80% 70% तुकडे पिळले जातात, 30% 20% हवेत वापरायचे. हे जे बीबीपी किती डायरेक्ट बीबीपी दे घरातलेच. आम्ही आज ठरवलं होतं की 2-3 दुकानं अजून फिरून बघायचीच, आणि प्राईजमधला डिफरन्स वगैरे सुद्धा बघायचं. त्यामुळे आम्ही LGच्या शोरूमला गेलो, तिथं फ्रीज वगैरे चेक केले. त्याच्यानंतर हायरच्या शोरूमला गेलो, तिथे सुद्धा फ्रीज, वॉशिंग मशीन हे सगळं चेक केलं, प्राइजेस चेक केले. तरी पण अजून सुद्धा आमचं ठरत नव्हतं की नक्की कुठल्या कंपनीची मशीन घ्यायची, कुठल्या कंपनीच्या मशीनमध्ये फीचर्स चांगले असतील, याबद्दल अजून कन्फ्युजनच होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही अजून एका शॉपमध्ये गेलो, आणि फायनली आमच्या मम्मीला तिथं व्हर्लपूलचं वॉशिंग मशीन आवडलं, जे की होतं 9 kgचं फ्रंट डोअरवालं. त्यामुळं आम्ही आधी सॅमसंगचं मशीन घ्यायचं ठरवलं होतं, पण ते कॅन्सल करून डायरेक्ट हे मशीन घेण्याचं ठरवलं. वॉशिंग मशीन बुक करून आम्ही घरी जायला निघालो, आणि तेवढ्यातच पप्पांना सॅमसंगचं खूप मोठं फ्रीजचं शोरूम दिसलं, आणि पप्पा म्हणले की तिथे जाऊन बघून तरी ॲटलिस्ट येऊया. फ्रीज जर आवडला तर तो उद्या घेऊया. याच्यापेक्षा लहान इलेक्ट्रिक ॲक्सिडेंट तुम्ही जो 1 नंबरचा बघितला डबल डोअरचा, त्याच्यापेक्षा हा इलेक्ट्रिक ॲक्सिडेंट जास्त. डबल डोअर, सिंगल डोअरचे सगळे फ्रीज आम्ही बघितले. त्यापैकी आम्हाला डबल डोअरचा फ्रीज खूप आवडला, आणि तिथूनच आम्हाला फोन आला की घरी तुम्ही जे बुक केलं होतं वॉशिंग मशीन ते गाडी आलेली आहे, पोहोचलेलो आहे दारात. त्याच्यामुळे आम्ही तिथून लगेच निघालो, आणि घरी गेल्या गेल्या गाडी त्यांची दारातच उभी होती, जस्ट आली होती.
उद्या पण सांगा. फ्रीज बी तिथंच घ्यायचा ना, मग सगळे एकच गाडीत आलं असतं. एकाच गाडीत नाव असतं. हो उद्या घ्या, उद्या. नाही पण घेतला असतं तरी चांगलं असतं ना. हे आणि डिलिव्हरी तुम्ही आता करायला नाही पाहिजे, उद्याच घ्यायला पाहिजे. उद्या चांगला दिवस. बरोबर आहे. त्याला पॉवर पॉईंट लागेल, नळाचं कनेक्शन आहे. आहे जिथे थांबणार. पॉवर बोर्ड आहे, नळाचं आहे. नळच आहे तिथं. त्याला आपण वेगळं कनेक्शन चालेल. हे त्याला हे फक्त बघून घ्या. हे कशाचं आहे ते? ते लागतं ते रॅकमेट आहे. बॅटमेट आणि हिरो वगैरे मोठे मोठे आहे ना माणूस, हा त्याला लागेल हे. तो एक का? ते कंपनीच्या माणसाला लागेल. त्याच्या आतलं ते बॉक्स हे होतं ना. ते secret tape असेल, पॅक असेल ना ते. नाही नाही, त्याच्या आतमध्ये लिक्विड वगैरे काहीतरी होतं ना, ते आहे ते का? असते कंपनीचं. ते या असेल कॅचमध्ये. आज असेल. होय का, बघा बरं. प्रॅक्टिसच खोलली आहे ना तुमची. हां. ते जे कंपनीचं आहे तेच. हां. हा, या. हा आहे सगळं. ते इंजेक्ट पॅक असते. हा. ते पाऊच वगैरे. ते आहे सगळं. त्याचं असते order. आणि ते साफ करायचं काय असतंय, ते पावडर का काहीतरी? ते chemical आहे, ते उद्या सांगेल ते सगळं. ते तुम्हाला माहिती नाही. असं लोकं काढायला लागतात. Secret tape आहे. बोर्ड काढताना ते बोर्ड काढणं. आणि उद्या तिसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा त्याच फ्रीजच्या शोरूममध्ये गेलो आणि डबल डोअरचा सॅमसंगचा फ्रीज आम्ही घेतला, कारण त्या दिवशी महाशिवरात्रीसुद्धा होती आणि महाशिवरात्रीच्या दिवशी फ्रीज घ्यायचंच आम्ही ठरवलं आदल्या दिवशी. त्यामुळे दुपारी जाऊन लगेचच बुक केला. पेमेंटची प्रोसेस वगैरे सगळी कंप्लीट झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट महाशिवरात्री असल्यामुळे कास रोडला असलेले यवतेश्वर हे महादेवाचं देवस्थान आहे, तिकडे देवदर्शनाला गेलो. फायनली मी घरी आलो आणि घरी आल्यावरती दोन्ही वस्तू आलेल्या होत्या, त्यामुळे दोन्ही वस्तूंची मस्तपैकी दोघींनी मिळून पूजा केली पहिल्यांदा. आणि मम्मी तर खूप आनंदी होती, कारण मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम तिला काहीतरी गिफ्ट दिलं होतं आणि एकच नाही तर एकाच वेळी 2 गिफ्ट दिले होते, फ्रीज आणि वॉशिंग मशीन. त्यामुळे तर ती खूपच आनंदी होती. तर चला, माझा हा छोटासा फॅमिली व्लॉग होता. आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही फ्रीज आणि वॉशिंग मशीन घेताना किती दुकानं फिरला होता. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. इतकी सारी दुकानं फिरल्यावरती डोकं इतकं भंडावून गेलं होतं, पण फायनली या 2 बेस्ट वस्तू मी घरी आणल्याच. तर असा होता हा छोटासा फॅमिली व्लॉग. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही फ्रीज आणि वॉशिंग मशीन घेताना किती दुकानं फिरला होता. तोपर्यंत पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. बाय.